संजयनगर येथे जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये दहशतवाद्यांच्या भ्याड हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या सर्व निष्पाप भारतीय पर्यटक नागरिकांना खासदार विशाल पाटील यांनी भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली। जम्मू काश्मीर पहलगाम या ठिकाणी दहशतवाद्यांच्या भ्याड हल्ल्यामध्ये मृत्युमुखी पडलेल्या भारतीय पर्यटक नागरिकांना खासदार विशाल पाटील यांनी संजयनगर या ठिकाणी मेणबत्ती लावून श्रद्धांजली वाहिली। यावेळी खासदार विशाल पाटील म्हणाले, राजकारण बाजूला ठेवून सर्वजण एकत्र येऊन या लढ्यासाठी एकत्र आलं पाहिजे। या केंद्र सरकारला सुद्धा पाठिंबा असेल, त्यांनी दहशतवाद्यांना उत्तर द्यावे अशी मागणी यावेळी केली। यावेळी माजी महापौर कांचन कांबळे, माजी सभापती संतोष पाटील, माजी नगरसेविका शुभांगी साळुंखे, सामाजिक कार्यकर्ते संजय कांबळे दोडमणी यांच्यासह सर्व धर्मीयातील बांधव उपस्थित होते। मध्ये आपल्या राष्ट्रातल्या जवळजवळ 26 लोकांची आतंकवाद्यांनी निर्घुण हत्या केली। त्या हत्येच्या निषेधार्थ ह्या परिसरातील संजयनगर व आसपासच्या परिसरातील सर्व जाती धर्माची लोक एकत्रित येऊन ह्या ठिकाणी कॅन्डल मार्च करून कॅन्डल लावून शांतपणे त्या घटनेचा निषेध केला आहे व मृतांना श्रद्धांजली वाहिलेली आहे। हे प्रयत्न सातत्याने चालत आलेले आहेत की देशात जाती धर्मात तेढ निर्माण व्हावं, दहशत निर्माण करावी। मुंबईत हल्ला झाला, गुजरातमध्ये काही ठिकाणी हल्ले झाले, काश्मीरच्या भागात हल्ले होतात। ही स्ट्रॅटेजी देशाला दंगलीत अडकवायची, अडचणीत आणायचं, आर्थिक आणायचं, हा प्रयत्न सातत्याने चालू असतो। ही आतंकवाद्यांची काय जात का धर्म नसतो, ह्यांना फक्त आतंक कळतो, त्रास देणं कळते, छळणं कळते। आणि म्हणून ही घटना खूप दुर्दैवी आहे। शासनाच्या पाठीमागे आम्ही सर्व राजकीय लोक आहे, त्यांना ह्या कामासाठी आम्ही साथ देतोय। त्यांनी पावलं उचलावीत, हा दहशतवाद मोडून काढला पाहिजे। सामान्य नागरिकसुद्धा आता त्रस्त झालेले आहेत। त्या ठिकाणी पोट भरून खाणारी लोक, उद्योगात काम करणारे लोक, आर्मीमध्ये काम करणारा, नेव्हीमध्ये काम करणारा एक तरुण, नुकतंच लग्न झालेला तरुण, IB मध्ये काम करणारा तरुण, घोडे चालवणारा तरुण, अशा लोकांची हत्या झालेली आहे। त्या निष्पाप लोकांना मारून नेमकं ह्या आतंकवाद्यांना काय साध्य करायचं होतं माहीत नाही, पण आपण ह्या घटनेत आपण सगळं एकत्र येऊन देश एकत्र करायची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे। लोक सगळे एकत्र आलेले आहेत, असे एकत्र ठेवूया। अशा आतंकी हमल्यामुळे आपल्यात आम्ही भांडण निर्माण होऊ देणार नाही, तेढ निर्माण होऊ देणार नाही। आम्ही एक संघ होऊन ह्याच्या विरोधात लढा लढू। सर्व राजकारण बाजूला ठेवून आम्ही ह्या ठिकाणी सरकारला पाठिंबा देतोय की तुम्ही चांगले धाडसी निर्णय घ्या, आम्ही तुमच्या पाठीशी आहे। आज या ठिकाणी संजयनगर, अभयनगर तसेच सर्व परिसरातील नागरिकांच्या वतीनं जम्मू काश्मीरमध्ये पहलगाम या गावी झालेल्या पर्यटकांच्यावर हल्ला झाला, अतिरेक्याने हल्ला करून त्यांची हत्या करण्यात आली, याचा निषेध व श्रद्धांजली वाहण्यासाठी या संजयनगर व अभयनगर भागातील सर्व नागरिकांच्या वतीने मिळून आम्ही सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहून त्या हल्ल्याचा निषेध व त्या हल्ल्यामध्ये मृत्यू पावलेल्या नागरिकांना श्रद्धांजली वाहण्यासाठी या ठिकाणी सर्वजण उपस्थित राहून आम्ही आज या ठिकाणी शांततेपणे श्रद्धांजली वाहत आहे। तसेच या भागातील सर्व नागरिक या ठिकाणी उपस्थित राहून त्या भ्याड हल्ल्याचा निषेध व्यक्त करून श्रद्धांजली वाहत आहेत।